नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूल 1 ते 3 वर्षाच्यामध्ये कशा पद्धतीने आहार द्यावा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। या वयात लहान मुलांना स्वतःच्या हाताने आहार घेण्याची, चावून खाण्याची सवय लावणं गरजेचं असतं। त्याशिवाय सुरुवातीची काही वर्ष लहान मुलांच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी खूप महत्त्वाची असतात। त्या वयात कटाक्षाने आहाराकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं आणि आहाराच्या उत्तम सवयीही याच वयात लागू शकतात। या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु न स्किप करता पहा, म्हणजे खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला यातून मिळेल। व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा। सुजान संगोपन या चॅनलला हे नक्की सबस्क्राईब करा। सकाळचा नाश्ता हा दिवसातील सगळ्यात महत्त्वाचं जेवण असतं। रात्रीच्या विश्रांतीनंतर सकाळी उठल्यावर शरीराला शक्तीची गरज असते, त्यामुळे नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असलेला नाश्ता नियमितपणे देणं गरजेचं असतं। पौष्टिक आणि व्यवस्थित नाश्ता झाल्यामुळे शरीरातल्या महत्त्वाच्या रासायनिक क्रियाही त्यापुढे चालू होतात। त्यामुळे सकाळचा नाश्ता अगदी वेळेत लहान मुलांना मिळणं खूप गरजेचं असतं। कार्बोहायड्रेट्समुळे शरीरात ऊर्जा राहते। घरी आंबवून तयार केलेल्या पिठाची इडली, डोसे, उसळ, कोंडासकटच्या गव्हाच्या कणकेची पोळी, तूप, पराठे, मूगडाळ आणि तांदळाची खिचडी, धान्य आणि कडधान्यांचं घावण असे पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये लहान मुलांना देऊ शकता। त्यासोबतच नाश्त्यामध्ये एखादं फळही द्या। संत्री, मोसंबी, लिंबू, टरबूज असे पदार्थ नाश्त्यामध्ये देऊ शकता। विटॅमिन ए, के, बी ही जीवनसत्व आणि झिंक असलेले पौष्टिक पदार्थ नाश्त्यामध्ये दिल्यामुळे पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते। सकाळी नाश्ता न केल्यास लहान मुलांमध्ये अशक्तपणा, एकाग्रतेचा अभाव, चिडचिड, भूक मंदावणं, थकवा जाणवणं, दिवसभर आहार व्यवस्थित न घेणं असे त्रास दिसून येतात। त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नाश्ता मिळणं खूप गरजेचं असतं। मधल्या वेळेच्या खाणा, सकाळी नाश्ता ते दुपारचं जेवण आणि दुपारचं जेवण ते रात्रीचं जेवण यामध्ये या 2 वेळी लहान मुलांना पौष्टिक, थोडीशी भूक भागेल परंतु पुढच्या वेळेच्या भुकेसाठी राहील अशा पद्धतीचे पदार्थ खायला देणं गरजेचं असतं। याला आपण स्नॅक्स असं म्हणतो। ते देखील पौष्टिक, घरी बनवलेले आणि ताजे, त्यासोबतच रुचकर असायला हवे। 2 वेळेच्या जेवणामध्ये 5 ते 6 तासाचं अंतर होतं आणि हे अंतर लहान मुलांसाठी जास्त आहे। लहान मुलांना प्रत्येक 2 ते 3 तासानंतर काहीतरी खायला द्यायला हवं। त्यामुळे मधल्या वेळी खाण्यासाठी लहान मुलांना पौष्टिक पदार्थ नियमित द्या, म्हणजे पचनसंस्था आणि भूक व्यवस्थित वाढेल। मुलांना मधल्या वेळी खाणं म्हणजे काहीतरी गोडधोड, प्रिझर्व केलेले, पॅकेजमधले फूड, बाजारातून विकत आणलेले पदार्थ हे अजिबात देऊ नका। त्यासाठीही भरपूर सारे पौष्टिक पर्याय आपण विचार करू शकता। याच्याही भरपूर रेसिपीज आपण चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। त्याऐवजी मधल्या भुकेच्या वेळी खाण्यासाठी लहान मुलांना ड्रायफ्रूट, खजूर, केळी, पपई किंवा सुकी फळं, एखादं फळ, लाया, फुटाणे, सूप, खीर, फळे कापून वाफवून, भाज्या वाफवून देऊ शकता। हे पौष्टिक पर्याय आहेत आणि बाळाची भूकही वाढवण्यासाठी मदत करतात। बाहेर दुकानात किंवा हॉटेलमध्ये जंक फूड सर्रासपणे असतं। लहान मुलांना त्याचं आकर्षण वाटणंही साहजिक आहे, परंतु जर आपण लहान मुलांना वेळच्या वेळी 3 मुख्य जेवण आणि मधल्या छोट्या भुकेसाठी वेळोवेळी स्नॅक्स देत असू तर नक्कीच लहान मुलांना या पदार्थाचं आकर्षण वाटणार नाही, कारण मुलांचं पोट व्यवस्थित भरलेलं असतं आणि असे पदार्थ खाण्याची इच्छाही होत नाही। जेव्हा मुलांचं पोट व्यवस्थित भरलेलं असतं त्यावेळी मुलं अशा पदार्थांचा विचार करतात। पौष्टिक आहाराची सवय एका रात्रीतून लागत नाही, ती आपल्याला पहिल्या काही वर्षातच लावणं गरजेचं असतं। त्यासोबतच आपणही आहाराबद्दलचे ते नियम पाळणं गरजेचं असतं, तरच मुलं पौष्टिक आहार घेण्यासाठी सवय लागेल आणि मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी त्याचे फायदे होतील। त्यामुळे सुरुवातीच्या 1-3 वर्षात या सवयी लावा। लहान मुलांना दुपारचं आणि रात्रीचं जेवण पौष्टिक, भूक भागेल परंतु जड होणार नाही असंच द्या। सुरुवातीला मुलांना आहार देत असताना आणि खूप जास्त पदार्थ वाढवू नका। सुरुवातीला आहार स्वतः घेण्यासाठी सवय लावत असताना लहान मुलांसाठी भरपूर भाज्या घातलेले पराठे, थालीपीठ, भरपूर भाज्या, डाळी घातलेली खिचडी, वेगवेगळे घावण असे पदार्थ तयार करून द्या। पदार्थ बनवत असताना त्याची पौष्टिकता अधिक वाढेल याकडे लक्ष द्या। या पदार्थांमध्ये धान्य, कडधान्य, भाज्या, मसाले एकत्रितरित्या घालून एकच पदार्थ तयार करून देता येतो। त्यामुळे हे पर्याय लक्षात ठेवा, म्हणजे आहारही संतुलित होईल आणि मुलांना ठराविक 1-2 पदार्थ व्यवस्थित खाताही येतील। मुलांना आहार व्यवस्थित घेण्याची सवय लागल्यानंतर तुम्ही मुलांना पोळी, भाजी, वरण, भात, चटण्या, कोशिंबीर, सलाड असं पूर्ण ताटभर जेवण देऊ शकता आणि मुलं ते खातातही।
1 ते 3 वर्षाच्या मुलांना दिवसभरात 5 वेळा आहार द्यायला हवा. यातील 3 वेळा मुख्य जेवण म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, आणि मधल्या 2 भुकेसाठी स्नॅक्स स्वरूपात पदार्थ देणं गरजेचं असतं. लहान मुलांच्या प्रत्येक खाण्यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर असायला हवं, त्यापेक्षा जास्त नको. 1 ते 3 वर्षाच्या बाळाचे मोटर स्किल डेव्हलप झालेले असतात, त्यामुळे लहान मुलांना स्वतःच्या हाताने खाण्यात खूप आनंद असतो आणि तो मुलांना घेऊही द्या. सुरुवातीला लहान मुलांना आहार देत असताना स्वतः खाताना अन्न वाया जातं, सांडतं किंवा मूल पुरेसं खातही नाही. परंतु हळूहळू सवयीने, सरावाने लहान मूल पूर्ण जेवण एका ठिकाणी बसून आणि व्यवस्थित खाऊ लागतं. त्यामुळे मूल साधारण 1 वर्षाचं झाल्यानंतर त्याला स्वतःच्या हाताने खाण्याची सवय लावा आणि ती सवय वाढवा. म्हणजे मुलांना पौष्टिक, पूरक आहाराच्या आणि पोटभर आहार घेण्याची सवय लागते. लहान मुलांना शक्यतो जेवण घरातील मोठ्या माणसांच्या पंक्तीला बसवून देणं, जेवणाच्या वेळेत संपवण्याचीही सवय लावा. रात्रीचं जेवण शक्यतो झोपण्यापूर्वी 2 तास द्या, म्हणजे ते व्यवस्थित पचन होईल आणि मुलांना पचनावरती कोणतेही त्रास होणार नाहीत. लहान मुलांना घरातील मोठ्या व्यक्तींच्या पंक्तीमध्ये जेवण्यासाठी सवय लावली तर लहान मुलं सगळे पौष्टिक पदार्थ आवडीने खाण्याची सवय लागतात. जर मुलांना जंक फूड आवडत असतील तर ते घरी पौष्टिक पद्धतीने बनवून द्या. उदाहरणार्थ बर्गर, कटलेट, समोसा यामध्ये मिश्र भाज्यांचे किंवा पनीर, सोया घालून सारण बनवू शकता. तळण्यापेक्षा ते पदार्थ बेक किंवा शालो फ्राय करू शकता. ज्या ठिकाणी ब्रेड वापरणं गरजेचं आहे तिथं गव्हाची पोळी किंवा गव्हाचा ब्रेडचा वापरही करू शकता. तुम्ही मुलांना जंक फूड खाऊ नका असं सांगता, परंतु तुम्ही देखील ते खाणं टाळायला हवं, तरच मुलं तुमचं पाहून योग्य आहाराच्या सवयी आत्मसात करतील. लहान मुलांचं वजन जर जास्त असेल तर मुलांच्या आहारामध्ये तेल, तूप, साखर यांचं प्रमाण योग्य ठेवा. दूध देताना साय काढूनच दूध द्या. साखरेच्या ऐवजी फळं, सुकी फळं, खजूर, मध यांचा वापर करा. प्रिझर्व्ह केलेले पदार्थ, चॉकलेट, ज्यूस, जंक फूड या पदार्थांचा आहारात शक्यतो समावेश करणं टाळा. 1 वर्षाच्या बाळाला आपलं बोलणं व्यवस्थित लक्षात येतं, आपल्या भावना समजतात. त्यामुळे जेवताना खाण्याविषयी मुलांवर टीका करू नका किंवा एखाद्या अन्नपदार्थाला नावही ठेवू नका. मूल उपाशी राहिलं तर आई अस्वस्थ होते हे या मुलांना कळतं, तर त्याचा फायदा मुलं लक्ष वेधून घेण्यासाठीही करू शकतात. त्यामुळे या गोष्टी कटाक्षाने टाळा. जेवणात मुलांशी, घरातील व्यक्तींशी वाद होतील असे विषय काढू नका, म्हणजे मुलं शांत चित्ताने, पोटभर आणि आवडीने खाणं चालू करतील. मुलांना सूप, फळांचा रस किंवा दूध असे पदार्थ जेवणाआधी देऊ नका, त्याने भूक जाते आणि मग मुलं पुरेसा आहार घेत नाहीत. लहान मुलांना शक्यतो टीव्ही किंवा मोबाईल समोर देऊन जेवणाची सवयही लावू नका. जेवणामध्ये पोळी, भाजी, भाकरी, भात, डाळ, सलाड, कोशिंबीर, तोंडी लावण्यासाठी पौष्टिक चटण्या अशा पद्धतीचा आहार घेण्याची नियमित सवय लावा. जेवणामध्ये स्नॅक्सचे पदार्थ, जंक फूड देऊ नका. जेवण पोळी, भात सॉससोबत घेण्याची सवयही लावू नका. फळे, अंडी, नाश्त्याचे पदार्थ, ड्रायफ्रूट असे पदार्थ मधल्या भुकेसाठी नियमित द्या. लहान मुलांना जेवणात किंवा स्नॅक्समध्ये तयार किंवा साठवलेले विकतचे अन्नपदार्थ खायला देऊ नका. त्यामध्ये पौष्टिक घटकांचा अभाव असतो आणि रासायनिक रंग, प्रिझर्वेटिव्ह यामध्ये भरपूर वापरलेले असतात, जे की आपल्या बाळाच्या आरोग्यावरती आणि त्यांच्या टेस्ट बड्सवरती वाईट परिणाम करतात. कोणत्याही गोष्टीच्या बदल्यात खाद्यपदार्थाची लालूच दाखवू नका. चांगले मार्क घेतले तर मी तुला आईस्क्रीम देईल, तू चांगलं काम केलंस, माझं ऐकलंस तर मी चॉकलेट देईल, या गोष्टींची सवय कधीही लहान मुलांना लावू नका. कारण मुलं खाण्याचा संबंध एखादं काम किंवा अशी आपल्या मागणीशी लावू शकतात आणि ती गोष्ट अतिशय वाईट आहे. पौष्टिक आहार हा उत्तम आरोग्याचा पाया असतो. लहान मुलांच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी आहाराचा मुख्य परिणाम दिसून येतो. सध्याच्या काळात प्रिझर्व्ह आणि हॉटेलमधील पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे पौष्टिक आहार कसा असावा याबद्दल सकल माहिती असणं गरजेचं असतं आणि तो आहार नियमितपणे लहान मुलांनी आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींनी घेणंही गरजेचं आहे. तरच मुलांना योग्य आहाराच्या सवयी लागतील. लहान मुलांना पौष्टिक आहार नियमितपणे देणं ही पालकांची जबाबदारी असते. त्यामुळे लहान मुलांना आवडतील, सहज खाता येतील आणि चविष्ट असे अन्नपदार्थ पौष्टिकरित्या बनवून पालकांनी द्यायला हवे. लहान मुलांना छान सजवलेलं ताट खूप आवडतं,
त्यामुळे फळं, भाज्या यापासून वेगवेगळे आकार बनवून आपण मुलांना देऊ शकता किंवा अन्नपदार्थ वेगवेगळ्या आकारांमध्ये, वेगवेगळ्या रंगांमध्ये बनवून दिले तर मुलांची पौष्टिक आहार घेण्यामधील रुची अधिक वाढेल. लहान मुलांना पौष्टिक आहाराची सवय लावणं आणि आवड निर्माण करावी यासाठी फळं, भाज्या विकत घेताना लहान मुलांना सोबत घेऊन जा. मुलांना त्या भाज्यांची निवड करू द्या. भाज्या घरी आणल्यानंतर मुलांना विचारूनच बनवा, म्हणजे मुलं स्वतः आणलेली भाजी किती आवडीने आणि पोटभर खातील हे पहा. आज कोणत्या धान्याची उसळ बनवायची, आज कोणती धान्याची पोळी भाकरी बनवायची, आज कोणती भाजी बनवायची, खिचडीत कोणकोणत्या भाज्या घालायच्या, कोशिंबीर कोणती बनवायची, आज चटणी कोणती खाणार, या गोष्टी मुलांना ठरवू द्या. त्यामुळे आहारातील विविधता राहील आणि मुलं स्वतः ठरवून घेतल्यामुळे ते पदार्थ पोटभर खातीलही. अशा वेळी लहान मुलांना पर्याय देत असताना ते फक्त पौष्टिक पदार्थांचेच द्या. जंक फूड, फ्रोझन फूड किंवा प्रिझर्व केलेल्या कोणत्याही पदार्थांचे पर्याय लहान मुलांना देऊ नका. लहान मुलांसाठी भाज्यांची प्लेट किंवा सलाडची प्लेट बनवताना छान वेगवेगळ्या आकारांमध्ये कापून आकर्षक रचना करा. विविध आकाराचे सँडविच छोटे छोटे बाईट तयार करून ठेवू शकता. बटाट्याच्या कापाचे डोळे, टोमॅटोच्या कापाचे नाक, गाजराच्या कापाचे ओठ असा चेहराही आपण एखाद्या खाद्यपदार्थावरती, पराठ्यावरती तयार करू शकतो. मग मुलं किती आवडीने आणि उत्साहाने ते पदार्थ खातील हे पहा. चांगल्या खाद्यपदार्थांची निवड केल्याबद्दल, एखादा नवीन पदार्थ खाऊन बघितल्याबद्दल मुलांचं कौतुक करा. त्यांना तो पदार्थ आवडला का हे विचारा, म्हणजे मुलं चांगल्या आहाराच्या सवयी आपसुकच शिकतील. लहान मुलांच्या आहारामध्ये नियमित प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, फायबर, विटॅमिन आणि मिनरल्स असणारा आहार देणं गरजेचं असतं. त्यातील कोणकोणते पदार्थ कशासाठी आवश्यक आहेत आणि त्याची जाणीव लहान मुलांना 2-3 वर्षाच्या मध्ये करून द्यायलाच हवी, जेणेकरून स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आपण छान मोठं व्हावं यासाठी लहान मुलंही पौष्टिक आहार घेण्याकडे त्यांचा जास्त कल ठेवतील. आणि ही सवय लहानपणी एकदा लागली तर ती आयुष्यभर राहील. लहान मुलांना सकाळचा नाश्ता वेळेतच द्या. सकाळी उठल्यानंतर साधारण अर्धा तासामध्ये सकाळचा पहिला नाश्ता मिळायला हवा. जी मुलं शाळेत जाताना नाश्ता करून जातात त्यांचं मन स्थिर राहतं. ती मुलं जास्त चिडचिड करत नाहीत आणि दिवसभराच्या जेवणाच्या वेळाही सकाळी व्यवस्थित नाश्ता केल्यामुळे अजिबात मिस होत नाहीत. त्यामुळे सकाळचा नाश्ता वेळेत देणं हे त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि बौद्धिक विकासासाठी गरजेचं आहे. सकाळचा नाश्ता वेळेत झाला तर मधल्या भुकेची दुपारच्या जेवणाची भूक आणि संध्याकाळच्या जेवणाची भूकही वेळेवर लागते. लहान मुलांना वेगवेगळे पदार्थ खायला शिकवा, म्हणजे वेगवेगळ्या चवी मुलं आवडीने खायला लागतील. भाज्या आणि फळं भरपूर रंगांची मिळतात. धान्य, कडधान्य यामध्येही भरपूर रंग असतात. त्यामुळे लहान मुलांचं ताट रंगीत पदार्थांनी बनवायलाच हवं. मुलांना आपल्या पंक्तीला घेऊन जेवायला बसा. त्यांच्याशी छान छान गप्पा मारत बोलत जेवण करण्याची सवय लावा, म्हणजे मुलं कोणतेही मोबाईल, TV याकडे कधीही लक्ष देत नाहीत. लहान मुलांना मोठ्यांच्या कामामध्ये लुडबुड करायला खूपच आवडतं. त्यामुळे स्वयंपाकघरातही मुलांना तुमच्यासोबत काम करू द्या. आईला स्वयंपाकात मदत करायला मुलांना प्रोत्साहन द्या. वयोमानानुसार मुलांनी मदत करायला हरकत नाही, म्हणजे जेवणाचं ताट, वाट्या एकत्र करणं, ती मांडून ठेवणं, स्वयंपाक काय करायचं आहे ते ठरवणं, फळे, भाज्या स्वच्छ धुणं, फळांच्या साला काढून देणं, बटाटे सोलणं, अंडे सोलणे, भाज्या निवडणे अशी लहान मुलांना त्यातून इजा होणार नाही अशी कामं लहान मुलांना करू द्यायलाच हवी. मुलांना स्वयंपाक करण्याची मेहनत दिसेल आणि त्यामुळे मुलं केलेला स्वयंपाक न कुरकुरता पोटभर आणि आवडीनेही खातील. ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण ठरते. पौष्टिक पदार्थ आणि जंक फूड यांच्यातील फरक मुलांना समजावून सांगा. पौष्टिक पदार्थाचे फायदे आणि जंक फूडमुळे होणारं नुकसान हे मुलांना कळायला हवं. पोळी, वरण, भाजी, फळं म्हणजे पौष्टिक पदार्थ आणि डोनट, कोल्ड्रिंक, कँडी, बर्गर, पिझ्झा, चॉकलेट, मिठाई हे म्हणजे जंक फूड हे मुलांना समजून सांगा. त्याचा अतिरेक झाला तर काय नुकसान होऊ शकतं हे देखील सांगा. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी, रंजक कथा मुलांना आपण सांगू शकतो. लहान मुलांसाठी ताट तयार करताना जेवढं अन्न खाऊ शकतील, भूक असेल तेवढंच अगोदर वाढा आणि मग त्यांना आवश्यकता असेल तर अन्न आणखीन मागण्याची संधी द्या. परंतु एकाच वेळी जास्त पदार्थ वाढू नका. त्यामुळे त्यांना जास्त मोठं ताट पाहून दडपण येतं आणि एकही पदार्थ मूल पूर्णपणे व्यवस्थित खाऊ शकत नाही. रोज तेच पदार्थ खाऊन मुलांना कंटाळा येतो. त्यामुळे दररोजच्या जेवणामध्ये विविधता ठेवा.
कोणताही पदार्थ बनवताना ते अधिक पौष्टिकरित्या कसे बनवता येतील ते पहा. भाजी, खिचडी यांच्या चवीमध्ये नियमित बदल ठेवा. म्हणजे मुलं वेगवेगळ्या चवीचे पदार्थ नियमितपणे आणि आवडीने खायला मदत होईल. पौष्टिक आहारासोबतच पुरेसं पाणी पिणंही महत्त्वाचं आहे. लहान मुलांना लहानपणापासूनच सांगा, आपल्या शरीरात 70% पाणी असतं. त्यामुळे आपल्याला त्याचा पुरवठा करणंही गरजेचं आहे, हे मुलांना समजून द्या. दूध, फळं, रसाभाजी, वरण यामध्ये थोडंसं पाणी असतं. त्यासोबतच इतर पाणीही लहान मुलांनी नियमितपणे प्यायला हवं. पाणी स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेलं असावं याची काळजी घ्या. लहान मुलं जर पुरेसं पाणी पित असतील तरच त्यांची भूकही व्यवस्थित राहील, पचन व्यवस्थित होईल आणि त्यामुळे पुढील कोणतेही अडथळे येत नाहीत. त्यामुळे आहारासोबतच पुरेसं पाणी हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आशा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि 1 ते 3 वर्षाच्या मुलांच्या आहारामध्ये कशा पद्धतीने बदल करणं गरजेचं आहे, काय काय देणं गरजेचं आहे याची कल्पनाही आपल्याला या व्हिडिओवरून नक्कीच आली असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.